बातमी आहे। दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार आणि भाजपच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय आज होऊ शकतो। मुख्यमंत्री पदासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून परतल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईल। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आणि त्यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरती चर्चा सुरू आहे। अशातच मुख्यमंत्री पदासंदर्भात आज भाजपची बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यात दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण भाजपचा यावरती निर्णय होऊ शकतो। तर 48 आमदारांपैकी काही नावं मुख्यमंत्री पदासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत, ज्यामधनं मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल। या संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्याहून परतत आहेत आणि त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यात येणार आहे। यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली आहे। परिस्थितीचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यात येणार आहे। मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावरती येत आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे प्रवेश शिवसेनेत होतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली। लाडक्या बहिणींच्या योजनेत सावत्र भावांनी खोडा आणला। या सावत्र भावांना जोडा दाखवा असं मी म्हणालो होतो, मात्र माझ्या लाडक्या बहिणींनी फक्त जोडा दाखवला नाही तर जोडा लगावला अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला। चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन सामंतांनी लाडक्या बहिणींना दिले। राजन साळवींनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला। या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या पक्षाचे खासदार सुद्धा उपस्थित राहिल्याचा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला। हिंगोलीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही मात्र 1 रुपयामध्ये पीक विमा दिला असं अजब विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। काही लोकांनी या योजनेमध्ये गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला। इतर राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले तसं कोकाटे म्हणाले। माझ्या वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केला। विरोधक माझ्या विरोधात बोलण्याची संधी शोधतायत, त्यांना माझ्या वक्तव्याचा अर्थ तरी कळला का असा सवाल विचारत मंत्री कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं। उठसूट उपोषण करून आरक्षण मिळत नसतं, शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यामुळे काय साध्य होणार आहे असा सवाल विचारत सरकारनं जरांगेंच्या आडमुठ्या धोरणापुढे झुकू नये असा सल्ला ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच लढणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। मंत्रालयातल्या वॉर रूमवरून आमच्यात कुठलाही वॉर नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष तयार केला असून ते वॉर रूम नाही असं शिंदे म्हणाले। रोजच राजकारण पण करायचं नसतं, कधी मित्र पण जपायचं असतं। राजकारणामध्ये विरोधक पण मित्र असू शकतात, त्यामुळे आमच्याकडे कधी कोणी आलं तर आदित्य ठाकरे यांना काय अडचण आहे असा सवाल भरत गोगावलेंनी उपस्थित केला। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली। विविध योजनांची माहिती घेत अधिकाऱ्यांना योजनांच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या। जालन्यामध्ये मंजूर झालेल्या जुन्या प्रकल्पाचं श्रेय घेण्यापेक्षा नव्यानं प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी अर्जुन खोतकरांसह गोरंट्याल यांना दिला। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या पुढाकारानं ताडदेव इथल्या मासळी विक्रेत्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अखेर सुटला। पालिका आयुक्तांनी महिलांचं पुनर्वसन ताडदेव इथेच करणार असल्याचं आश्वासन दिलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामार्फत खास मीरा भाईंदरमधील उत्तम पाली चौक इथल्या जनतेसाठी लोकदरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। मच्छीमारीला येणाऱ्या अडचणी आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एकनाथ शिंदेंच्या आगमनावेळी अनधिकृतपणे ड्रोन फ्लाय करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याची आढावा बैठक पार पडली। या बैठकीला शिक्षण मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते।
धाराशिव आणि रायगड पालकमंत्रीपदाचा महायुतीमधील वाद आता तुळजाभवानी चरणी येऊन ठेवलेला आहे. रायगडचे पालकमंत्री पद मिळावं म्हणून गोगावलेंनी तुळजाभवानीचं दर्शन घेत आई तुळजाभवानीला साकडं घातलं. एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रत्नागिरी दौरा आहे. आभार दौऱ्यानिमित्तानं एकनाथ शिंदे आज रत्नागिरीमध्ये अनेकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा आज रत्नागिरीमध्ये दाखल होते आणि इथल्या चंपक मैदान इथे मेळावा पार पडणार आहे. या निमित्तानं शिवसेनेकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल तर काही जणांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडणार आहे. मंत्री धनंजय मुंडेंवरती सातत्यानं टीका करणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. या भेटीनंतर केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्याचं स्पष्टीकरण सुरेश धसांनी दिलं. या भेटीमध्ये दोघांमध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाली. सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घ्यायला नको होती. धसांनी विश्वासार्हता गमावली. राजकीय दबावामुळे त्यांनी ही भेट घेतली अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धसांवर टीका केली. एवढा प्रामाणिकपणे काम करणारा माणूस अचानक यू टर्न कसा काय घेतो हे कळायला मार्ग नाही. 4.5 तास चर्चा झाली असेल तर तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा अशा शब्दात आव्हाडांनी धस यांना टोला लगावला. बीडची जनता संतोष देशमुखांना न्याय केव्हा मिळणार या प्रतीक्षेत असताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. हा बीडच्या जनतेचा विश्वासघात आहे असं म्हणत सचिन खरात यांनी धसांवर टीका केली. सावित्रीबाई